ज्यांच्या हातातोफान विचार ऐकले ते आपल्या राज्याचे माजी मंत्री असे उमेदवार हर्षवर्धन पाटील या सरकारी साखर कारखान्याचं काम त्यांनी अनेक वर्ष उत्तर प्रदेशने केलं. या क्षेत्राचे जाणकार पृथ्वीराज जाचक, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, सरकारी बंधू वगैरे. उद्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटलांना मोठ्या मतांनी विजयी करावं आणि एक सक्षम असा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांना पाठवावं ही विनंती करण्याच्यासाठी मी आलो आहे. हे फार वर्षांनी या ठिकाणी आलं आहे. एक काळ असा होता की मी शिकायला काठेशावडीला होतो प्राथमिक शाळेमध्ये आणि मला एक गोष्ट आठवते. या भैरवनाथ मंदिराच्या जवळ वर्षात एकदा कुस्त्या असायच्या आणि मी इथं कुस्ती खेळलो आहे. लहान असताना कुस्ती जिंकली तर हातात रेवड्या दिल्या. पैसे कोणी देत नव्हतं, रेवड्या द्यायची या ठिकाणी. तर तेव्हापासूनची आठवण मला या ठिकाणी होते. नंतरच्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला गेलो आणि नंतर आल्याच्या नंतर एक गोष्ट नेहमी बघायला मिळायची. माझे वडील हे छत्रपतीचे संचालक होते. त्यावेळेला साहेबराव जाचक हे छत्रपतीचे प्रमुख होते. माणिकराव दादा होते, विकराव निंबाळकर इथे होते, लासोन्याचे गोविंदराव पाटील होते. हे सगळे लोकांची मला आठवण यासाठी होते की कारखाना झाला नव्हता, कारखान्याची उभारणी सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीवपणं स्वतःच्या दर्शना घेऊन कारखान्याचं साहित्य द्यायची, दिवसभर इथे वेळ घालवायची आणि कारखान्यात जे फैलेल ते काम करण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करायचे. आणि त्या प्रयत्नातही कारखानदारी उभी राहिली. आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काटकसरीने उत्तम चाललेला कारखाना कोणता तर तो छत्रपती अशी चर्चा सगळी करायची. कधी कधी लोक चेष्टेनं सांगायचे की यांचं गेस्ट हाऊससुद्धा कधी चालत नाही, इथं कोणाचे चहापाणीसुद्धा करत नाही, पण फळी वाचवतात, अतिशय चिकाटीनं कारखाना चालवतात. हे या कारखान्याचं वैशिष्ट्य होतं. साहेबराव होते, माणिकराव होते, नंतरच्या काळात पृथ्वीराज होते. म्हणजे काही काळ माझे वडील बंधू हयात साहेब, अप्पासाहेब पवार होते. या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचं हित एवढं एकच सूत्र मनात ठेवलं आणि त्या पद्धतीची कारखानदारी ही चाललेली असते. अलीकडे जे काय ऐकलं ते भयंकर आहे. छत्रपतीच्याबद्दल असं कधी ऐकायचं आम्हाला सवयच नाही. अलीकडच्या काळामध्ये या कारखान्याचं चित्र बिघडलं. पुणे जिल्ह्याचे कारखाने आहेत त्याच्यात सगळ्यात खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं नाव घेतलं जातं. आज मालेगाव कारखाना आहे, सोमेश्वर कारखाना आहे, आपला कारखाना आहे. तुम्ही भावाची चर्चा जर केली तर माझी खात्री आहे, मला आकडा नक्की माहीत नाही, पण बहुतेक सोमेश्वर मालेगाव यापेक्षा 100 रुपये तरी तुम्हाला कमी मिळत असतील. किती मिळतात? किती? नाही, सोमेश्वरचा भाव काय? 3600 आणि छत्रपतीचा 3000. 600चा फरक. पण पृथ्वीला सांगतायत
की एवढं करून किती कोटी होता? 29 कोटी होत आहे. म्हणजे जो कारखाना या सगळ्या कारखान्यात हायस्ट भाव देत होता, आज त्या कारखान्याची ही अवस्था. बाकी राजकारण कोणाला काय करायचं ते करूया, पण लोकांचा संसार उद्ध्वस्त करणं ही भूमिका घेऊन कुणी काम करत असेल तर स्वस्त बसायचं नाही. या लोकांना त्यांची जागा दाखवायची आणि आपल्याला करावं लागेल. कारण आपला लौकिक वेगळा आहे. तुमची माझी सगळ्यांची बदनामी याच्यामध्ये नक्की होत असेल आणि म्हणून या कामामध्ये आपलं लक्ष देण्याचं गत्यंतर नाही. आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आलो. मला चित्र दिसतंय महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात मी गेलो, जवळपास ठिकठिकाणी लोकांशी बोलतो. प्रचंड संख्येने लोकांची उपस्थिती आणि लोक एकच सांगतात, काही करा, परिवर्तन करा, राज्याचा चेहरा बदला. यशवंतराव चव्हाणांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली, वसंतदादांच्या सारख्या सहकारी चळवळीला शक्ती देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य पुढे गेलं. या राज्याचा नावलौकिक देशात होता. एकेकाळी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये एक नंबरचं होतं. आणि हल्ली या देशाच्या अर्थखात्यानं सगळ्या देशाच्या एकंदर राज्यांची तपासणी केली आणि त्याचे नंबर लावले. आज महाराष्ट्राचा नंबर 1 वरून 11 वर गेले. आपण इतके खाली घसरले आणि का? चुकीचं नेतृत्व, चुकीची धोरणं. आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जर करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले लोक आले पाहिजे. आणि मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांची निवड करण्यात आली. त्यांना अनुभव आहे. महाराष्ट्राचे सरकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, इतर खात्यांची जबाबदारी सांभाळली. अलीकडच्या काळामध्ये सत्य फसून बाजूला गेले, पण आपला मूळ विचार जो आहे सहकाराचा त्याच्यामध्ये त्यांनी अधिक लक्ष घातलं. आज देशामध्ये जे राष्ट्रीय समिती आहे, सहकारी संस्थांची, सहकारी कारखान्यांची, सगळं हिंदुस्थानची टॉपची जी संस्था आहे त्याचं नेतृत्व, त्याचं अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन पाटलांच्याकडे आहे. आणि त्याचा अभिमान असतो, एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व करतो. ही संधी आज त्यांना मिळाली. त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट, त्यांची बांधिलकी, त्यांचं कर्तृत्व, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने होऊ शकते. आणि काही एक महत्त्वाची संस्था आहे, तिचं नाव NCGC. अनेक वर्ष मी 10 वर्षाच्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारी होतो. NCGC हे कुठल्याही सरकारी कारखानदारी असतील, व्यवसाय असतील, त्याच्यासाठी आर्थिक शक्ती ही देणारीची संघटना आहे. NCGC हे पैसे नुसते कारखान्यात देत नाहीत, राज्य सरकारला सुद्धा देतात. आणि आज ही संस्था चालवण्यासाठी ज्या काही 3-4 लोकांची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील. आणि म्हणून सर्व देशाच्या सहकाराचं अर्थकारण, शेती व्यवसायाचं अर्थकारण याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आज हर्षवर्धन यांना मिळाली. हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. आणि ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा बहुमान वाढवला, आपल्या राज्याचा बहुमान वाढवला, तसा आपल्या भागाचा बहुमान त्यांनी वाढवला. अशांच्या पाठीमागे उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. मला आनंद आहे, अनेक वर्षांनी आज या ठिकाणी येत आलं, चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाच्यासाठी येत आलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदार केंद्रात तुम्ही गेल्याच्यानंतर
जी काही वचनपत्रिका असेल त्याच्यामध्ये जी त्यांची खूण आहे की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबतचं वचन दावा व त्या वचनाने त्यांना विजय करा ही तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्रात आम्ही फिरतोय ठिकठिकाणी हीच भावना लोकांच्यात आहे की जर उद्या कायम झाली तर महाराष्ट्राचं परिवर्तनाचं स्वप्न आपण नेहमी पुरं करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला गौरवाचे दिवस येतील याची काळजी घेऊ. एवढंच मी सांगतो आणि पुढच्या सभेच्यासाठी जाऊन जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.